माझ्यासोबत अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके आहेत। लंके साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलंय, नगरपालिका नगरपंचायतींचा। तुमच्या मतदारसंघात कशी तयारी आहे? आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे निश्चितरित्या 2 दिवसामध्ये निवडणुकीचे चित्र समोर येईल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशा चर्चा होत आहेत, तुमचं मत काय आहे? शेवट स्थानिक निवडणुका लढवत असताना जो समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करू शकतो अशा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन लढलं तर निश्चित ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, वेगवेगळ्या ज्यावेळेस समस्या समाजापुढे निर्माण होतात त्यावेळेस तो ग्रासरूटला जाऊन काम करणारा कार्यकर्ता असला तर योग्य होतं। तुमच्याच मतदारसंघामधला जैन बोर्डिंगचा एक विषय, जैन मंदिराच्या भूखंडाचा जो विषय आहे त्या अनुषंगाने सुद्धा मोठी चर्चा होते। राष्ट्रवादीचे जे संग्राम जगताप आहेत त्यांनी ते मंदिर पाडून त्या ठिकाणी ऑफिस उभारलंय असा आरोप होतोय। किरण काळेंनी त्या संदर्भात आंदोलन पण केलं होतं, पुण्याच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर ते उपोषणाला देखील बसले होते। किरण काळेंबरोबर मी नगर महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे सुद्धा गेलो आणि ही मंदिराची नोंद कधी झाली, हे या जागेला ही जागा कुठल्या तरी एका ही जागा समाजाच्या साठी दिलेली जागा आहे। या जागेची निविदा खरेदीची निविदा कशी निघली, काय निघली याबाबतची सगळी माहिती आम्ही आयुक्ताला सुद्धा मागणी केली। त्याचबरोबर किरण काळेंनी चॅरिटी कमिशनरकडे पण सुद्धा ती मागणी केलेली आहे। एक शेवटचा प्रश्न, पार्थ पवारांच्या अनुषंगाने त्यांचा जो काही जमीन गैरव्यवहाराचा विषय समोर येतोय त्या विषयावर तुमची भूमिका काय? पार्थ पवारांच्या बद्दल मला तरी त्या जमीन व्यवहार असो, कशा पद्धतीने झाला, काय झाला, त्याच्यात अनियमितता काय, सगळ्या गोष्टीची पूर्णपणे माहिती नसल्यामुळं मी त्या विषयावर बोलणं योग्य नाही। आपल्यासोबत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके साहेब होते, ज्यांनी जर कार्यकर्त्यांची ताकद वाढत असेल तर स्थानिक लेवलला युतीबाबतचा विचार व्हावा। यासोबत पार्थ पवारांच्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं। राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।